नंदुरबार जिल्ह्यातील रंजाळे परिसरामध्ये विमल गुटखा दारू विकणारे मोठे, त्या विभागाचे पोलीस झाले छोटे। अधिक माहिती अशी की रनाळे रजाळे परिसरात अवैध मार्गाने कुठलेही लायसन नसताना दारू, बियर, विमल, पान मसाला, गुटखा खुलेआम विक्री होत आहे। स्थानिक पोलिसांना दर महिन्याचा हप्ता ठरल्यामुळे हा धंदा जोमात आहे। त्या विभागाचे पोलीस गेले कोमात। यावर आता उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी देखील आपल्या कर्तव्यात कसूर ठेवलंय। गेल्या अनेक वर्षापासून या दुकानांमध्ये हे धंदे खुलेआम चालू आहे, पण उपविभागीय पोलीस अधिकारी देखील अपयशी ठरल्याने आता गुन्हे शाखा व नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक याकडे लक्ष देणार का, असे ते नवे गुन्हे शाखेचे देखील या ठिकाणी हप्ते असल्याचे बोलले जात आहे। भक्षक कर्तव्यदक्षक आणि भक्षक जर स्वतः असेल तर मग कारवाई कशी होणार, यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सखोल चौकशी करावी व या कर्तव्यास कसूर ठेवणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करावं। तसेच राज्यश्री विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील नोटीस बजावावी, कारण हप्तेखोरीमुळे त्या बीडचे पोलीस व राज्य शुल्की विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा धंदा जोमात चालू आहे। आता तरी या परिसरावर कारवाई होणार का, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे। कारण महाराष्ट्र शासनाने गुटखाबंदी कायदा काढून देखील नंदुरबार जिल्ह्यामधील प्रत्येक गावात खुल्या पद्धतीने गुटखा विक्री होत आहे। तसेच आता दुकानांमध्ये नसलेली पदार्थ दारू देखील जोमात विकली जात आहे। मग त्या बीडचे पोलीस व त्या विभागाचे कर्मचारी डोळे असून आंधळे आहेत का? इतके लाचार असतील तर त्यांनी आपल्या कर्तव्यास कसूर ठेवण्याऐवजी त्यांना निलंबित करावे।